नाशिकचे वैभव समजल्या जाणाऱ्या देवळ्याच्या विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची राज्य सरकारने काढलेली विक्री निविदा रद्द करावी अशी मागणी कारखान्याचे सभासद आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतली। या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 24 जुलैला कारखान्यासमोर सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देखील उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे आणि देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेमध्ये दिलाय। शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून कारखाना पुन्हा ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी सभासदांना चालवण्यासाठी द्यावा अशी आग्रही मागणी यावेळेला करण्यात आली। संस्थापक संचालक मंडळाला काय त्रास झाला असेल हा म्हणजे आपण आज विचारही करू शकत नाही। तेव्हा शेअर्स जे असतील ते रक्कम भरायला पैसे नसताना योगायोगाने दादा एडीसीसी बँकेचे चेअरमन होते। बँकेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना पैसे उपलब्ध करून ते शेअर्स घेतले, गोळा केले सोसायटींना आणि त्या कारखान्याची स्थापना केली। आज त्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि त्यावेळेचं जर वातावरण बघितलं तर इतका सुंदर स्पॉट होता का असा स्पॉट महाराष्ट्रात कुठल्याही कारखान्याला नाही। चारी बाजूला ऊसाचं क्षेत्र आणि मध्ये एक म्हणजे पडीत जागा, योगायोगाने ती जागा त्यांच्या नजरेत आली, त्यांनी तो कारखाना स्थापन केला। दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर तात्यांनी, BS बाबांनी, GD अण्णांनी प्रयत्न केले 100%। आपण असं म्हणू शकत नाही की बा कारखान्यात न चालू अशी कोणाची भूमिका नसते, पण दुर्दैवाने काही राजकीय अडचणी असतील किंवा शासनाचे बदलते नियम असतील, कारखान्याचा ऊस उत्पादकांचा फटका असेल किंवा अति ऊसाचं उत्पन्न झाल्यामुळे पण कारखाना 100% गाळप करू शकला नाही किंवा ऊस उभा राहिला, या अशा अडचणींना तोंड देत कारखाना कर्ज काढत म्हणा किंवा कशाही पद्धतीने तो चालू ठेवायचा हीच भावना ठेवली होती।